केरी श्री विजयादुर्गा संस्थानात हांव पुजारी म्हणून गेली फाटली 22 वर्सां जाली काम करता। तर हांगासर कडल्यान नवरात्रा बद्दल माहिती दिवपाक तुमच्या समोर आयला। त्यामुळे हांगासर जे हे बाकीच्या सगळ्या देवळांनी गोंयांत आश्विन नवरात्र जाता आणि खास करून ह्या विजयादुर्गेच्या देवळान हे मार्गशीर्ष नवरात्र जाता। मार्गशीर्ष नवरात्र हे प्रतिपदे पासून सुरू जाता ते नवमी पर्यंत चलता। नवमी दिसा ह्या मखरांत 5 मुर्ती बसयता। त्याचप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ह्या दिसा 3 मुर्ती बसयतात। त्याप्रमाणे दसमी दिसा मुख्य दिवस हो जत्रोत्सव असता। त्या दिसा हांगा शेजारच्या वळवयच्या गांवांतल्यान सगळे गजांत लक्ष्मीचे महाजन लोक येवन तांकां ते दीस मान असता आणि तांच्या हातान पालखी बिलखी सगळे हो उत्सव तांच्या हातान जाता। पालखी साधारण 12 वरांचेर राती देवळांतल्यान भायर सरता आणि सकल तलावाचेर वता। तलावाचेर वचून नौकेन देवी बसता आणि 5 प्रदक्षिणा करता। त्या प्रमाण हो उत्सव साधारण सकाळी दशावतारी कालो जाल्या नंतर सोंपता। त्यानंतर देवीच्यो महामंगलारती असता आणि दुसऱ्या दीस राती कडेन जो मंदिरा समोर दीपस्तंभ आसा ताज्यो आरती जावन ह्या उत्सवाची सांगता जाता। उत्सवाची सांगता जाता आसतना स्पेशली आल्याचो हलवो हो देवीक नैवेद्याक दाखयता आणि त्यानंतर तो सगळ्यांक वाटून ह्या उत्सवाची सांगता जाता। दोषाचे होय दहन। अहो मोर्या म्हणा, मोर्या म्हणा, अहो मोर्या म्हणा, हो म्हणा बरे मोर्या, हा म्हणा। हो, आपण ते सभेमध्ये येऊन लोकांना मोर्या म्हणा असे सांगतात। तर मोर्या या शब्दाचा अर्थ सांगितल्याशिवाय हे लोक काही मोर्या म्हणणार आहेत। तेव्हा मोर्या या शब्दाचा महात्म्य सांगा। हो, आता याचा अर्थ सांगा। बरं, मोरी नावाचा भला मोठा मासा समुद्रात सापडतो। आता हो, ते काय फॉर्मॅलिटी लागली बांधगडी नाही मरे। हे फॉर्मॅलिटी बी झाले रे, आता सगळा विजय हो। तर असा भला मोठा मासा सापडतो, त्याचे काय करायचे सांग? काय मोरी आलावी होती त्याची करावी शाकोती, त्याची करावी शाकोती। चरणी देऊनी माझा नमन माझे, चरणी देऊनी माझा नमन माझे। तुम्ही किती जणांना सांगा, खूप जण असता की ती पणसाची ठिकणार आहे हा, आणि तू गेला वाजे पळ्या वाजे वाजे हा वाजे वाजे हा। हो, त्या मृदंगाला शिक्षा का केली? तो उशाकाला का शिकवय म्हणता मारा रे सगळे तोडला मारा वाजे 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 ए वाजे। त्याचप्रमाणे हे देवस्थान लागी लागी 500 वर्सां जुने आसा। ही देवी पयली शंखावली म्हणजे आताचे साकवाळ ह्या गांवांत आशिल्ली आणि त्यानंतर ती आगापूर आयली। आगापूरच्यान ती हांगा ह्या केरी सारक्या जाग्यार आयली आणि त्यानंतर हांगा मंदिर उबें करून ह्या देवीची स्थापना जाली। त्यानंतर ह्या मंदिराचो जीर्णोद्धार म्हणा किंवा जी मूर्ती भग्न आशिल्ली ती मूर्ती बदलून 1977 सालान पुनर्प्रतिष्ठा करून नवीन मूर्ती जशी पयलीं आशिल्ली तशीच अष्टभुजा मूर्ती बसयली। आणि त्यानंतर ह्या देवीचे बाकीचे उत्सव दर वर्सा जे साजरे जाता तातूंत मुख्य करून रामनवरात्र आसा, रामाचो जन्म जाता ते दीस रामाची पालखी जाता। त्याचप्रमाणे शिवरात्रोत्सव मोठ्या उमेदीन हांगासर लोक मनयता। त्याचप्रमाणे दुसरो उत्सव म्हणजे मुख्य उत्सव म्हणजे वर्धापन दिन दिवस। देवीची जी स्थापना जाल्ली ती वैशाख वद्य अष्टमी आणि नवमी ह्या दिसा 1977 सालान ही पुनर्प्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर आजपर्यंत हो वर्धापन दिन सगळे लोक मिळून जसो हो नवरात्रोत्सवाचो उत्सव साजरो करतात तसोच हो वर्धापन दिन सुद्धा साजरो करतात।
त्या प्रमाण ह्या देवळाक 500 वर्सां जालीं. हो इतिहास असो आमी आयकत आयिल्ले आसा लोकां कडल्यान. त्यामुळे जे आमचे जाणटे कोण आशिल्ले तांचे कडल्यान म्हणा किंवा बाकीच्या कोणी सांगिल्लो असो आसा. कारण लिखीत स्वरुपात अशें खूब ह्या देवस्थान विशयी खंय तुमकां मेळत अशें म्हाका दिसना. त्यामुळे आमी हे सगळ्यो गोश्टी आयकल्ल्यो आसा आनी त्यो आतां आमी आयकल्ल्यो गोश्टी तुमचे फुडें दवरतात. The voice for coin.